सो वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आज काहीतरी खुफी आहे, म्हणजे आज मी प्रँक करणार आहे माझ्या मम्मीवर आणि माझ्या मोठ्या आईवर आणि मोठ्या मामीवर पण कारण की त्यांना ऑलरेडी माहिती आहे की ते काय आहे, तर मग त्याच्यामुळे त्यांच्यावर होणार नाही, त्या बुद्धू बनणार नाही इन शॉर्ट. आणि प्रँक असा आहे की तो जो सुतळी बॉम्ब आहे ना, तर ती कॅन्डल आहे, तर ती आम्हाला सुतळी बॉम्ब म्हणून त्यांच्यावर फेकायची आणि मग त्यांची रिॲक्शन रेकॉर्ड करू आपण. सो लेट्स गेट स्टार्टेड. मी तुम्हाला पहिले ती कॅन्डल दाखवते कशी येतं. चल एक कॅन्डल. हे बघा, आमच्याकडे एवढ्या साऱ्या कॅन्डल्स आहेत ऑलरेडी. तेच मामाला गिफ्ट आलेले आहे. थँक्स. पण हे ना सुतळी बॉम्ब सारखं काही दिसत नाही लागलो गे. त्याचा भाऊ पाहिजे आपल्याला मारी, त्याचा भावाला पाहिलं तर मारी लागेल. पण मग ते खरंय, ते खरंय. मी थोडंसं आज पण एवढं काही नाही. खूपच ओरिजिनल यार, काजू कतली ओरिजिनल वाटते. आणि हे हा जो पीस आहे ना, हा छान आहे, खूप छान आहे. पण चांगलं भाऊ म्हणून त्यांना चांगले रिव्ह्यू देऊन चांगले खूप छान मेहनत लागते याला. पण बोलू म्हटला की त्याच्यात हे बघ म्हणे कस्टमर किती आहे, ऑक्युपेशन. तर मग म्हटलं सध्या थांबा, बरं पाहू. हे आपलं बॅक टू अवर पॉइंट. ही आपली काजू कतली अशी खाऊ घालून. हा, आणि हे कोणतरी असं खायला हातात दिले पा, खायला अशी काजू कतली खाऊ घालतो. काजू कतली ना आम्ही खाऊ घाल, असं खाऊ घाल. अगं पण त्यांच्या तोंडात जाईल ना, ती खाईल ना, ती असं करते ते लगेच समजून जाईल ना की ही काजू कतली नाहीये, आणि कोणतरी आहे ते उघडते, कोणतरी आलं. काय रे हाती. हाय गाईज. हे पाय ऐक ना, तू सांगू नको बरं. LB आमच्या प्लॅनमध्ये सामील करून घेतो. हा जो सुतळी बॉम्ब आहे ना, हा मी त्यांच्याजवळ फोडणार आहे. ठीक आहे, चला मग लेट्स गो. लाडूनी नव तेला असंच तुम्ही चालात ना. ही पोरगी ना असं फोकस करायला, काजू कतली रियल आहे, फटाका रियल आहे. आता रियल नाही दिसू राहिला फटाका, तर मी क्या कर सकती हो भाई उसमें. तुला वाटू लागलं का? ठीक आहे म्हणा, आपली मम्मी एवढी बुद्धू आहे थोडीशी, तर मग तिला मे बी ती बुद्धू बनवू शकते. तर चला मेन फोकस. तर मेन फोकस हा आहे की आपल्याला त्यांच्यावर प्रँक करायचा आहे. आर यू गाइस अंडरस्टँडिंग? येस ना. चला मग चल. ही काजू कतली घ्यायची ना सोबत. काजू कतली बी बॅकअप प्लॅन साठी ठेव. चल श्रुती फॉलो मी. निघली नाही या दोन काजू खाल्ली व फोडली ग. आणि एक कुठे इन बिन दोन चार गोष्टी छटाक. याला वाट नाही, दोन म्हणून एक होती ती. अरे होणार आहे तर मग एकच नाहीच पाहिजे ना. मग असं म्हणायचं काजू कतली खा, लगेच खातील. नाही ना, पण त्याच्यात ते तोंडात घालतील, ते तर त्यांच्या पोटात जाईल ना ते कॅन्डल. अरे पोटात नाही जात, ते लगेच समजून जाईल. तू 2-3 बॉम्ब दे बरं मला अजून तो ह्याच्यातली. चाल तू बाहेर खाली चाल, आम्ही खाली चाललो पहिले. देणार बाबा, उठ ना. चाल समोर चाल. तू इकडे वाटतं फटाके. याच्यात ना आम्ही अजून थोडेसे 2-3 सुतळी बॉम्ब ऍड करतो, जेणेकरून ते थोडं रिअल तरी वाटेल. आणि हे जी कॅन्डल आहे ही लावून देऊ आणि तुम्हाला मी नक्की रिॲक्शन दाखवी ना. बरं झालं याला ऍड केलं. AC ऑनच आहे वाटतं. याच्यात आता मला सांगतो, देखो गाइस इसमें कितना फरक है भाई. तरी ते बाया तर येड्याची असतात ना जाते. मी असे 2-3 बॉम्ब घेते. स्टिकर काढू दे इकडे. हा स्टिकर का, स्टिकर लावून याला लावायचं का? याचं स्टिकर काढा, याला लावा. दीदी तुम्ही ना छान बनवलं. स्टिकर नाही काढायला लागेल. निघत नाही. निघते ना, निघलं ना रे. कसं लावता येईल? चिपकवती लावती ती. लाव माय कसं तरी. काजू कतली लगाव. आता रिअल वाटायला रे भाऊ. आता रिअल वाटते खरंच. हो खरंच. चिपको. त्याच्या नादात टोस नाही लागाव. तो म्हणतोय त्याच्या नादात तोच ना लागला रिअल वाला. यार फेविकॉल लावून थुका लाव ना. बिल्लोरे बिना चटनी कैसे लगी, बिल्लोरे बिना चटनी कैसे लगी. तू लाव नो. फेविकॉल. खायचं पान खा. मम्मी वरती
गाडी प्रँक आहे याला तुला नाही घेतला नकली का नकली का हे श्रुते तुला घेतलं नाही मी अहो घेऊ नको नव्हतं त्याला घेतलं नाही ना मग कसं आहे का कोणा रियल आहे ते रियल सुतळी बाब आहे मग कोणाच्या हातात फोडता ते मोठ्या या मम्मीच्या हातात फोडणार आहे अहो नाही फुटल हात हात फुटल ना हात तुटल ना प्रँक आहे प्रँक आहे प्रँक पाहू दे मला हां नाव इट इज लुकिंग क्वाईट बेटर थँक्यू सो मच फॉर हेल्पिंग मी आउट गाईज चला हे उचलते मी आणि काम कर काजू कतली तो हातात ठेव आणि तू ना तो हातात हे माझीच गाडी सो गाईज वी आर गोइंग टू प्रँक आवर मदर अँड माय ग्रँड मदर ऑल्सो मी माझीची गाडी बघू चला लेट्स गो आम्ही जेवतो तुम्ही पण या. त्यांचं जेवण झालेलं आहे हमारा प्रँक कैसा लगा इथे मामीने थोडं सिच्युएशन जरा अशीच करून टाकली पण ठीक आहे त्याला कळलं लवकर कारण की मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं मामीला ऑलरेडी माहिती आहे पण मम्मीची आणि मोठ्याची तर हा हे कॅन्डल आहे एका प्रकारची जी की मामाला गिफ्ट भेटली आहे तर हाच आमचा छोटासा प्रँक होता थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय बाय गुड नाईट इन द नेक्स्ट ब्लॉग